तर नमस्ते पब्लिक, स्वागत आहे आपला आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपल्याला जायचं होतं गावाकडील पोरांना कलर लावण्यासाठी, पण जाताना असं वाटायचं की गावाकडील पोरे भरपूर असतील, एका एका अंगावर, तर काय करायचं. पण ओम भाई काय म्हणतात, बांटून डर के आगे जीते. तर आपण गावाकडे जात असताना आपल्याला गाठ पडली. आपले जिगरी मित्र आहेत, त्यांना आपण म्हणलं, भाऊ आता तुला कलर लावल्याशिवाय सुट्टी देणार ना. पण तो भाऊ म्हणला, भाऊ आता जाऊ दे, मला प्रॅक्टिकल आहे माझी, मला 1 वाजता यायला जमल, मी 1 वाजता आल्यावर तुला फोन करतो, तुला फोन करून बोलून घेतो, मग तुम्हाला कलरला. पण भाऊ आता मला जाऊ दे, माझे प्रॅक्टिकल आहे, मला काय आता कलर खेळणं होणार नाही. मग एवढी विनवणी केल्यावर आपण त्याला सोडून दिला आणि चाललो आपण गावाकडे पोरांना कलर लावण्यासाठी. पाहू शकता रस्त्याने सैरावर आपण कलर लावलेले आहेत पोरांना. कोणी आपली टीम निघालेली आहे गावाकडे. हे पहा ओमबाई कशी दिसत आहेत, एकदम चिकने कडकडीत. त्यांना रात्री बघितलं तर सुद्धा भिवून पळून जातील. आणि आपण आलेलो आहे हाडोळ्यावर जरा पोरांचे फोन आलते, भाऊ क्रिकेट खेळायला. म्हणलं आता इथं पोरं सापडतील आपल्याला, म्हणून आलो इथं. तर काय हिंगणगावचे कार्यकर्ते दिसले आपल्याला, त्यांना आपण कलर लावा चालू केला. सैरावर काय पळू लागले. कॅप्टन सापडला, कॅप्टनला कलर लावला. मग काय बाकीचे कार्यकर्ते हळूहळू इकडे यावं लागले. आणि त्यातला एक कार्यकर्ता तुम्ही पाहू शकता, काय पळू लागले. त्यातला एक कार्यकर्ता काय म्हणतो, जेवढे सापडले तेवढ्या कार्यकर्त्यांना आपण कलर लावलेला आहे. आणि निघालो आहे. पण बार्शीतील काही कार्यकर्ते राहिलेले आहेत, त्यांना लावणार कलर. दक्षिण बाहेर सापडले आहेत, त्यांना आपण लावलेला आहे कलर. आणि आता आपण इथून निघणार आहोत बाकीचे कार्यकर्ते हुडकण्यासाठी. तर आपली गँग इथून निघालेली आहे आणि आता आपल्याला बाकीचे कार्यकर्ते हुडकायचे आहेत. आणि आपण निघालेलो आहे अलीपूर रोडच्या दिशेने. आणि इथं आपल्याला सापलेले आहेत काही कार्यकर्ते, त्यांना आपण कलर लावून त्यांचे कपडे फाडण्यात येत आहेत. आणि त्यांचे कपडे फाडल्यापासून त्यांनी आपले कार्यकर्ते त्यांची कपडे फाडायला चालू केली, ओम्याची फाडली, संचयची फाडली. आणि इथून सर्व गँग आमची फाडाफाडी चालू झालेली आहे. सर्वांची दिसेल त्याला कलर लावून आम्ही त्याचे कपडे फाडू लागलो आणि निघलेले आहे इथून आपली उघडी गँग. आणि आता आपल्याला हा सापलेला आहे कार्यकर्ता, ह्यालाही आपण कलर लावून कपडे फाडलेले आहेत. आणि हा पहा, आणि इथं तुटलेले आहे आपल्या गाडी चेन. गाडी म्हणत आहे मालक तुम्ही मला जपा, मी तुम्हाला जपते. बरं असं बाई म्हणते, तर ठीक आहे. आणि आता झालेली आपली गाडी नीट. आणि आपण आता इथून निघलेलो आहे. आणि इथं कार्तिकाला आपण लावलेला आहे कलर. आणि कार्त्याचा फाडलेला आहे शर्ट. कार्तिक असा दिसतो गोल्डन बॉय. आणि इथं रजाचेही फाडलेले आहेत कपडे. रजालाही कलर लावलेला आहे. रजत भाऊ काळा भंगार दिसत आहे. आणि गोटू भाऊ आपल्याला ताणत आहे. गोट्याला आपण धरतो पकडतो. शेवटी त्याचा एक शर्ट फाडतोच आपण. भाऊ सुट्टी कोणाला नाही, तर तो लाडत आहे का, किती पडला तर तो सापडणार तर हायच. आणि इथे निघलेला आहे आपण देप्याकडे. आणि देप्यालाही लावलेला आहे कलर. आणि देप्याचे कपडे फाडण्यात आलेले आहेत. देप्याची पाहू शकता कपडे सगळे फाडून, शर्ट फाडून, डोक्यालाही त्याच्या खूप असा कलर लावलेला आहे. निघलेला आपल्या अलीपूरच्या गँगकडे. अलीपूरच्या गँगची चांगली होती, तर आम्ही तिथे गेलो. आम्ही त्यांची कपडे फाडाफाडी चालू केली. त्यांची गँग एकदम डेंजर केली. आणि आमची गँग म्हणल्यावर सगळी एवढी नागरिक केली म्हणजे केली नाद करते काय. बघा मग आपली गँग.